नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर घरच्या घरी तिखट पाणी, गोड पाणी, रगडा, टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. एकदम पटकन बनणारी ही पाणीपुरी आहे. पाणीपुरी म्हणलं की सगळ्यांनाच आवडते. तर सगळ्यात आधी गोड पाणी कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. वाटी चिंच घेतलं, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी खजूर, चवीनुसार मीठ घेतलं, जिरा पावडर, लाल तिखट, काळं मीठ आणि हिंग घेतलं. एक कढई गॅसवर ठेवलं. नंतर त्याच्यामध्ये चिंच टाकून घेतलं, खजूर टाकलं. नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून छान आपल्याला याला उकळी काढून घ्यायचं आहे. गॅस मोठा करून आपल्याला छान याला उकळी काढून घेतलं. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आणि छान चिंच आणि खजूर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. तर आपले हे चिंच आणि खजूर शिजले गेले आहे. तर आपण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. ज्या कढईमध्ये आपल्याला ही चटणी शिजवायचं आहे ना, त्याच कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे. हे मिश्रण गाळून घेताना मी थोडं थोडं पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे आपले हे मिश्रण छान असं म्हणजे हे व्यवस्थित आणि पटपट गाळता येईल. तर अशा प्रकारचं आपलं हे मिश्रण गाळून घेतलं. हे बघा, तर मी गॅसवर हे कढई ठेवलेली आहे. या मिश्रणाला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर घातली तरीही चालेल. मी गूळ घातला. नंतर गूळ विरघळेपर्यंत आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, काळं मीठ टाकून घेतलं, जिरा पूड टाकलं, नंतर 2 चिमूट हिंग टाकून घेतलं, नंतर चवीनुसार लाल तिखट टाकलं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घातले. तर आपल्याला 3 ते 4 मिनिटं आपण या चटणी शिजवून घेऊ. तर आपले हे गोड पाणी बनवून तयार आहे. तर आपण तिखट पाणी बनवू. त्याच्यासाठी कोथिंबीर, पुदिना, आलं, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, जिरा पावडर, गूळ आणि चिंचेचा कोळ घेतलेला आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या कोथिंबीर घातलं. नंतर 1 वाटी पुदिना घालून घेतला. आलं टाकलं. नंतर चवीनुसार हिरवी मिरची टाकून घेतली आणि छान आपण याला मिक्सरला फिरवून घेऊयात. तर अशा प्रकारे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थंडगार असं पाणी टाकून आणखीन थोडं फिरवून घेतलं. तर अशा प्रकारे छान पेस्ट झाली. नंतर त्याच्यामध्ये थंडगार असं फ्रीजमधलं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे आपल्या तिखट पाण्याला असा हा हिरवागार कलर येतो. तर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकलं, जिरा पावडर टाकून घेतलं, नंतर चाट मसाला टाकला, नंतर चिंचेचा कोळ घालून घेतलं आणि थोडं गूळ टाकलं. गूळ टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ विरघळेपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं छान असं हा मस्त तिखट पाणी बनवून तयार आहे. पाणीपुरीमध्ये जे आपण टफिंग करतो ना, आलू मसाला किंवा रगडा, तो करायचा आहे. तर 1 वाटी उकडून घेतलेला पांढरा वाटाणा घेतलेला आहे. इथे मी 3 ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये आपल्याला हे वाटाणे आणि बटाटा मॅश करून घ्यायचं आहे. तर हाताच्या सहाय्याने मी हे बटाटा आणि वाटाणा स्मॅश करून घेतलं. खूप बारीक स्मॅश करायची गरज नाही, थोडंसं जाडसर राहिले तरी चालेल. तर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. त्यामध्ये घातलेले आहे मी लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ आणि हिरवीगार अशी ही 1 वाटी कोथिंबीर घालून घेतलं आणि छान याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपला हा आलू मसाला किंवा रगडा बनवून तयार आहे. पाणीपुरीच्या पुऱ्या घरच्या घरी कशा बनवायच्या ते बघायचं आहे आपल्याला. तर 1 वाटी जाडसर रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी मैदा घेतला, चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये.
तर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी गरम असं पाणी घ्यायचं आहे 1 वाटी. तर आपल्या हाताला पाणी पोळेल म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी घालून या पिठाला मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे चमच्यानं छान पीठ मिक्स करून घेतलं. नंतर थोडंसं गार झाल्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने छान याला मळून घ्यायचं आहे. आपला हा जाड रवा आहे म्हणून आपण याला 20 ते 25 मिनिट झाकून पीठ भिजवत ठेवू. हे बघा, आता आपलं हे पीठ छान भिजलं गेलेलं आहे. आता आपण हे पीठ छान 3 ते 4 मिनिट आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे. छान आपण याच्या एकसारख्या छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या सगळ्या पुऱ्या आहे एकसारख्या पुऱ्या होतील. हे बघा, अशा प्रकारचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत. हे बघा, मी अशा प्रकारचे गोळे केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला एक गोळी हातावर घेऊन छान गोल गोल करून याला लाटून घ्यायचे आहे. लाटत असताना आपण एकसारखी पुरी लाटून घ्यायचं आहे, म्हणजे जाड पातळ असं कडा करायचं नाही, एक समान पुरी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही पुरी करून घेतलेली आहेत. तर मी सर्वच पुऱ्या करून घेतलं. तर आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर आपण सगळ्याच पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत. तर हे मी साधारणतः 50 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. तर गॅसवर कढई ठेवलं, नंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं. तर पुरी तळण्यासाठी तेल असं हे कडकडीत झालं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये एक एक पुऱ्या टाकून तळून घ्यायचे आहेत. बघा, असं टम्म फुगलेले आहेत हे पुऱ्या. तर गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि छान असे हे करपूस पुऱ्या तळून घ्यायचे आहेत. तर आपले हे टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. तर आपली ही सगळी पाणीपुरीची तयारी झालेली आहे. तर तिखट पाणी, गोड पाणी, रगडा, कुरकुरीत टम्म फुगलेल्या पुऱ्या, शेव आणि कांदा, मस्त अशी ही घरच्या घरी पाणीपुरी बनवून तयार आहे. तर हे पाणीपुरीचं पाणी आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवलं तरीही चालेल. जेव्हा तुम्हाला पाणीपुरी खाऊ वाटेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर पाणीपुरी बनवण्यासाठी मी पुऱ्या फोडून घेतल्या. नंतर त्याच्यामध्ये रगडा घातला, गोड पाणी घातलं, तिखट पाणी घातलं, कांदा, शेव घालून आपली ही पाणीपुरी बनवून तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.